आमचे दोन सहकारी हे दसऱ्यानिमित्त सीमोल्लंघनानंतर मासे आणायला गेलेले आहेत. पिंजरा काल त्यांनी टाकला आहे तयारीनिशी, पण अद्याप काही आलेले नाहीत. पण दरम्यान आता आम्ही पूजा करून घेतो. तर राम, तू प्रत्येक हाताराला गंध लावळीनी. आता हे जे आहे ते पलटी म्हणतात, त्याला पलटी पत्रा. हा पेंटिंगच्या वेळी कामाला येतो किंवा इतर वेळी घट्ट दाटून एखादी वस्तू भरायची असेल चिरेमध्ये तर तो कामाला येतो. ती त्यांनी नायलॉनची दोरीसुद्धा एक शस्त्र आहे, ती आम्हाला ठिकठिकाणी उपयोगाला येते. त्यानंतर ती एक मिनटं मला तुझ्याला हां इथनं सुरुवात करा. तर हे जे आहे हे झाडाला आळं करणारं खुरपणारं हे खोरं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ही फुकारणी आहे. ही आम्हाला चूल पेटवताना ज्यावेळेस आग विझते आणि वरती त्यावेळेस ती वापरली जाते. ही पुरातन काळातली फुकारणी आहे. त्याच्यानंतर ही लोखंडी सांडशी, ही सुद्धा जवळजवळ 100 वर्ष जुनी आहे. आणि हा चिमटा लोखंडी आहे, पण तो आत्ता सापडला नाही. त्याच्यानंतर हा वरिंबा आहे की भिंत बांधताना किंवा जमिनीचा पाया घेताना याचा उपयोग असतो, त्याची ती दोरी. त्याच्यानंतर हे लायटरसुद्धा आम्हाला उपयोग आहे, कारण काडी इथं पेटतच नाही, वाऱ्यामध्ये राहतच नाही. त्याच्यानंतर तो आम्हाला पापड वगैरे, भाजी फोडणीला वगैरे तो झारे आहे तळण तळायला. त्याच्यानंतर ते पोगर आहे, एखाद्या पत्र्याला वगैरे बोळ पाडायचा असेल तर. आता आपण पुन्हा इथे येऊया. हे गार्डनिंगचं मटेरियल आहे. त्याच्यामध्ये ते खुरपं विळा म्हणतात त्याला. त्याला बारीक अशी धार असते. आणि त्याच्यानंतर हे सिकेटर आहे, फुलझाडांच्या किंवा फळझाडांच्या फांद्या तोडण्यासाठी, लाल रंगासाठी. ही मोठी कात्री आहे, कोयनेल किंवा मोठं गवत कापण्याची. त्याच्यानंतर ते पुन्हा पत्रा कापण्याचं यंत्र आहे, लाल असं पातळ असं, त्याने पण पातळ फांद्या कापल्या जातात. त्याच्यानंतर ही करवत आहे. पूर्वी 2 बाजूंनी 2 माणसांनी ओढायची करवत असायची, आता ही सिंगल माणसाने ओढायची करवत आहे. त्याच्या पुढे तुम्ही पाहताय की इलेक्ट्रिशियनचे ज्या वस्तू आहेत